मुंबई महापालिका क्षेत्रात 3-4 दिवस जो मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये 400 झाडं पडली तर 600 फांद्या पडल्याची नोंद ही समोर आली आहे। खरं तर पाहिलं तर वर्षभरामध्ये जेवढी झाडं पडतात त्याच्या 50% झाडं एका दिवसात पडल्याचं मुंबई महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे। मात्र ही झाडं नेमकी का पडतात, काय कारणं आहेत की यावर्षी इतकी झाडं पडली? एक तर कारण सांगितलं जातंय वारं होतं, मुसळधार पाऊस होता, मात्र खऱ्या अर्थानं कारणं काय आहेत हे समजून सांगण्यासाठी आपल्यासोबत वनशक्ती संस्थेचे संचालक डी स्टॅलिन सर आहेत। सर, तुम्ही 2015ला एक रिपोर्ट तयार केला होता ज्यामध्ये महापालिका प्रशासनाला सांगितलं होतं की झाडं का पडतात, का मृत होतात, का वीक होतात, नेमकी कारणं काय आहेत आणि या सगळ्यामध्ये दोष कोणाचा? आधी तर मला सांगा की कारणं काय आहेत की एवढी झाडं पडतात? कारण म्हणजे जे रूट्स झोन म्हणतो ज्याला, जे बुडाचा जो क्षेत्र आहे बुडा झाडाच्या भोवती त्याच्यामध्ये पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीट भरलेलं आहे। जर तुम्ही सॉइल प्रोफाईल काढला म्हणजे तुम्ही जर खणून बघितला तर तुम्हाला पहिल्या मीटरमध्ये फक्त दगड आणि खडी मिळणार, माती नाही आहे। आणि जे झाड, कुठचंही झाड जो असतो त्याला दोन प्रकारचे रूट असतात, एक टॅप रूट असतो जो खाली जातो गाजर सारखा खाली जाणार, आणि दुसरा जो असतो तो पसरतो साईडनी, तो साईडला जो पसरतो त्याला लॅटरल रूट्स म्हणतात। ते लॅटरल रूट्स असेल तर ते झाडाचा बॅलन्स राहतो, तोल सांभाळण्यासाठी तो रूट्स अगदी गरजेचा आहे। पण ते सगळे कट करून त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरल्यानंतर एक छोटंसं फ्लॉवर पॉटमध्ये आपण उभं केल्यासारखं ती झाडं आता सध्या उभे आहेत। आणि काय होतंय की आता पाऊस जास्त पडायला लागलाय, पाऊस पडल्यानंतर जे थोडीफार माती किंवा काय आहे त्या बेसिनमध्ये ते पण सैल होऊन जातो आणि झाडाला आधार नाही, म्हणजे मुळांना बॅलन्स करतायत आणि धरून अँकरिंग पण होत नाहीये। बॅलन्स तर दुसरी गोष्ट आहे, नीट उभं राहण्यासाठी सुद्धा होत नाही। आता समजा तुमच्या पायाखालनं जोरात लाटा आले तर तुम्ही उभं राहू शकत नाही, तसंच परिस्थिती आता काय सगळे माती सगळं सैल झालंय। तुमचं म्हणणं की सिमेंट कॉन्क्रीटीकरण जे होतंय ते एकमेव कारण आहे आणि याला फक्त आणि फक्त बीएमसीचे कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहेत। कारण त्यांना जेव्हा हे कामं खरं म्हणजे फुटपाथ कॉन्क्रिटाईज करायची काही गरज नव्हती, पूर्वी पेवर ब्लॉक्स होतं। पेवर ब्लॉकचा फायदा काय होता की खाली माती होती आणि त्यामुळे पाणी आणि मॉइश्चर जे पाहिजे झाडाला ते जात होतं आणि झाडाच्या मुळांना सुद्धा वाढायचं तेवढं त्यांना स्कोप होता। पण आता नाही, आता तुम्ही बघितलं त्या चित्रामध्ये इथे हा झाडाचा मेन एरिया आणि जो कॅनपी बाहेरचा जो क्षेत्र आहे त्याला ड्रिप झोन म्हणतो। हा ड्रिप झोनचा अर्धा तरी भाग त्यांना राखीव आपण ठेवला पाहिजे त्याचे लॅटरल रूटसाठी। म्हणून आम्ही बोललो लॅटरल रूट्स जे आहे ना ते लॅटरल रूट्स एड इन बॅलन्सिंग द ट्री अँड इट्स कॅनपी। हा बॅलन्सिंगसाठी जे पाहिजे लॅटरल रूट्स नाहीये, समजलं? आता आरे कॉलनीमध्ये जर तुम्ही जंगलात जाऊन बघितलात तर सगळीकडे मोठी मोठी झाडं आहेत, सहसा झाडं पडत नाही, फक्त कुठे पाणी साचलं जास्त आणि माती सैल झालं तरच पडतं। म्हणून तेवढं तुम्हाला आरेमध्ये किंवा माती मिळत नाहीये आणि मातीच्या आजूबाजूला दगड आणि कॉन्क्रीटीकरण झालंय त्याच्यामुळे बॅलन्सिंग हो। हे बघा, तुम्ही रस्त्यावरती जेव्हा काम होत होतं सर्वांच्या समोर सगळ्यांच्या देखत काम चाललं होतं, काम पूर्ण झाल्यावर तुम्ही बघितलं का मातीची गाडी येऊन माती टाकलं त्याच्यात? नाही, जे काय जवळ मिळेल ते सगळं भरून तो खड्डा भरायचा झाडाच्या बाजूला आणि सोडून द्यायचा। किती ठिकाणी तर तुम्हाला अजिबात माती दिसणार नाही आणि पूर्ण उशिरा कळलं महापालिकेला की आता हे कॉन्क्रीटीकरण करतोय आणि त्याच्यामुळे ही झाडं पडतात? नाही, असं म्हणता येणार नाही, कारण 2015ला सुद्धा ते पार्टी होते कोर्टामध्ये। आम्ही जेव्हा हरित लवादाकडे गेले होतो, माननीय लवादांनी जे आदेश दिला होता त्यांना स्पष्ट आदेश दिला होता की हे सगळे झाडांना सांभाळा। पण त्यावेळी फरक आणि आजचा फरक काय मी सांगतो तुम्हाला, त्यावेळी डांबर होता बाजूला, डांबर सुद्धा एक वेळा काय म्हणतात ऍडजस्ट करतो, झाड तोडून फुगवून कसं तरी बाहेर येतं, पण कॉन्क्रीटला काय उपाय नाही। ह्या लोकांनी ते सुधारायचं सोडून बाकीचंच करून टाकलं, म्हणजे पूर्ण चान्सच नाही ठेवले आता झाडांना। आज परिस्थिती असं आहे की मुंबईतली, मी आज जबाबदारीने सांगतो, 50% काय जास्त झाडं मृत पडणारच आणि ते लोकांवर पडू नये म्हणून तर तातडीने त्याचा वरचा जो भाग आहे तो छाटून त्याला थोडं वेळ म्हणणं की आता काहीच होऊ शकत नाही, हा उशीर झालाय, त्याचा वेळ निघून गेला। आता हे 400 झाडं पडली याची संख्या वाढत जाणार। जर असंच पाऊस पडत राहिला तर वाढत जाणार। एक दिवस सतत म्हणजे समजा एक 4-5 तास जरी सतत पाऊस पडला तर नक्कीच त्या आठवड्यामध्ये तो झाड पडणार। पण मग गार्डन विभाग याला जबाबदार आहे का? कारण गार्डन विभाग म्हणते की रस्ते विभाग म्हणते गार्डन विभाग नाही, मी गार्डन विभागाला याला जबाबदार मानत नाही। कारण माझा जो अनुभव आहे, जिथे जिथे हे काम चालू होतं, जेव्हा जेव्हा मी गार्डन विभागांना फोन केलून तक्रार दिली त्या लोकांनी, तेव्हा तो संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर त्याला सांगितलं की तेवढी जागा सोडा, कॉन्क्रीट करू नका। पण हे कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही, ते सांगतात की आम्हाला पूर्ण कॉन्क्रीट केल्याशिवाय आमचा बिल क्लिअर होणार नाही, म्हणून आम्ही कॉन्क्रीट करणार, तुम्हाला जे करायचं ते करा।
आणि वृक्ष अधिकारी जो आहे तो ह्याच्यामध्ये पिसला जातोय. म्हणजे आपण त्याला दोष देतो, सरकार पण त्यालाच दोष देतो. म्हणजे की कॉन्ट्रॅक्टर पण जबाबदार आहे, कॉन्ट्रॅक्टरच जबाबदार आहे आणि त्याला सूट दिलेलं आहे. महापालिकेने सूट दिलेली आहे. जो कोण रोड डिपार्टमेंटचा इंजिनियर आहे ना, चीफ इंजिनियर रोड्स, तोच जबाबदार आहे. जर तुम्ही एकाच अधिकाऱ्याचं म्हणा चीफ इंजिनियर रोड्सने याला उत्तर काय म्हणतात अकाउंटेबिलिटी घेतलं पाहिजे, हो माझी चूक झाली म्हणून. आणि आता हे 10 वेळा खोटं बोलायचं की वारा जास्त आहे, पाऊस जास्त आहे, हे सगळं सांगू नका. पाऊस पहिल्यांदा नाही पडला. मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. 2005चा जो जुलै 26चा त्यावेळी किती वृक्ष पडले होते? 1000 mm पाऊस पडला. किती वृक्ष पडले तेव्हा? ह्याच्यापेक्षाही कमी. म्हणजे पाऊस कारण नाही, हे पावसाचं कारण देऊ नका तुम्ही. चूक झाली तर मान्य करा आणि पुढे बघूया काय करायचं ते. पण तुम्ही काही पर्याय म्हणजे तुम्ही काही एक्झाम्पल दाखवताय की कशा प्रकारे ही झाडं पडतायत, तर ती प्रेक्षकांना जर दाखवली किंवा प्रशासनासमोर जर ते आलं तर कदाचित. आता सध्या परिस्थिती अशी आहे, पूर्णपणे सगळ्या बाजूनी त्याला कॉन्क्रिटिंग करून ठेवलेलं आहे. आणि हे बघा, हे कसे त्याच्या रूट्स कसे बाहेर पसरतायत. ही तुम्हाला कुठेही दिसतो का? मुंबईत दिसतो कुठे माहितीये? एकच ठिकाणी बॉम्बे जिमखान्याचा बाहेरचा फुटपाथ आहे, जो बीएमसीने हात लावला नाही, तिथे मोठी मोठी झाडं व्यवस्थित उभे आहेत आज. हा, आणि जेव्हा पडणार ते असे पडणार, म्हणजे त्याला सगळं तुटून पडतात, त्यांना पुढे जायला चान्सच नाही. झाड जेवढं मोठं आहे त्याला तेवढं क्षेत्र जास्त पाहिजे रूट साईड सेक्शनला. आणि बघा, हे अशा प्रकारचं भरणी केलं जातं काम झाल्यानंतर. दगड 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 आणि जे काही ग्रॅव्हल मिळेल ते आणून टाकायचं त्याच्यात. आता इथे बघा, हा झाड आहे ना, इथे पूर्ण कॉन्क्रीट झालाय. हा रस्त्याच्या सगळ्या बाजूने कॉन्क्रीट झालाय. आपण ऍक्च्युली पण जाऊन रस्त्यावरती दाखवू काय परिस्थिती आहे. सिमेंट कॉन्क्रिटीकरण या रस्त्याचं झालेलं आहे, म्हणजे अगदी फुटपाथ पण सिमेंट कॉन्क्रीट झालेलं आहे. आणि त्यामुळे झाडं कशी पडतात सर सांगताय? ते बघा, तुम्हाला ह्या झाडाचं चारी बाजूला सिमेंट कॉन्क्रीट मिळेल. ह्याचा खालून पाण्याचा नाला आहे, स्टॉर्म वॉटर जातोय. हा रोडचं कॉन्क्रीट झालेलं आहे. आणि आता इथे पण पूर्ण कॉन्क्रीट इथपर्यंत आहे. बघा, हा तुम्हाला खाली दिसतोय बघा. बरोबर. आता राहिलेली एवढी माती, ही जेवढा पाऊस पडणार तर ही माती वाहून जाईल. ही माती हळूहळू वाहून जाणार आणि हा झाड पटकन पडणार. पण हे सगळ्यांचं तसंच आहे. हा सगळ्यांचंच. हे किती फूट आतमध्ये आहे झाड? म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की 6 फूट पाहिजे. 6 फूट त्यांना माती तेवढी दिली पाहिजे. 6 फूट त्यांनी ते देत नाही, सगळ्या बाजूने दिलं पाहिजे. पण आता हे करू शकत नाही, कारण अर्धा ह्याच्यामध्ये गेला फुटपाथमध्ये, अर्धा रस्त्यावरती. बरं, हे जर पेवर ब्लॉक असतं कॉन्क्रिटीकरण, पेवर ब्लॉक असतं तर पेवर ब्लॉक इथे ठेवू शकत नाही, कारण खालून पाण्याचं फ्लो आहे मुळे. म्हणून बोलत होतो की तेवढं बेसिन तयार करा आणि तुम्हाला रस्त्यावरतीच लेवल करा. मग त्याला पोरस कॉन्क्रीटचा स्लॅब टाका, पाणी जाईल खाली आणि माती पण राहील टिकून. याला वाचवण्यासाठी काय करावं लागेल? ह्याला आता सपोर्ट पहिला द्यायला लागेल आणि मग ह्याला परत हे सिमेंट काढून त्याला माती करायला लागेल, त्याच्यावरती दगड ठेवायला लागेल. पण आता नाही, पावसात नाही त्याला टच करायचं. पावसात टच केलं की पडणारच. आता इथे बघा, ह्याला आम्ही सॉइल प्रोफाईल काढण्यासाठी हा फोटो वापरला. हा पूर्ण क्षेत्र म्हणजे हा जवळजवळ 6 फूट आहे. 6 फुटामध्ये आम्हाला माती आढळलं नाही, फक्त दगड आणि खडी दिसली आम्हाला. मग कसं झाड जगणार मला सांगा. आता काय करायला हवं? समजा झाड लावायचे किंवा महापालिकांनी विचार केला की आता ही जी पडली ती पडली, पण आता जर झाडं लावायची तर महापालिकेने काय करायला हवं? महापालिकेने आम्ही सांगितलेल्याप्रमाणे 2 मीटरचं डेप्थ आणि रुंदीचं प्रॉपर बेसिन बनवून त्याच्यात हे केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये त्यांना चॅलेंज येणार की तुमचा स्टॉर्म वॉटरचं पाणी अडलं जाईल. त्याला पण मार्ग आहे. त्या क्षेत्रामध्ये त्याला सर्कल करून पाणी दोन्ही बाजूने स्प्लिट होऊन पुढे जाणार, त्याची व्यवस्था करावी आणि पोरस कॉन्क्रीट वापरावं लेव्हलिंगसाठी. त्यांना करता येतं. पण हे सगळी गोष्टी तुम्ही चर्चा करा, कोणाशी तरी इन्व्हॉल्व्ह करा ना, एक्सपर्ट नाही. यांच्याकडे आर्बरिस्ट पण नाही आहे, हे एजन्सी अपॉइंट करणार. आता आपण हे सांगितलं ना, म्हणा की खोली किती हवी आहे साधारणपणे, खड्डा किती? 6 फूट तरी कमीत कमी पाहिजे. 6 फूट. आणि मी म्हणत नाही की 6 फुटाचा खड्डा रस्त्यामध्ये ओपन ठेवा. 6 फुटामध्ये फक्त मातीच पाहिजे. सगळ्या बाजूने 6 फुटात फक्त माती पाहिजे. तर असं म्हणतायत. हे बघा, इथे हे BKCचं सीन त्यावेळीचं आमचं ऑब्झर्वेशन आहे. हे सगळी झाडं MMRDAने लावलेली झाडं, ह्यांनी कॉन्क्रीट भरून त्याचा सगळ्यांचं काय म्हणतात त्याला सगळे मारून टाकले. या साईडला झाडं सगळे व्यवस्थित होते, कारण हे सगळे मातीत आहे. ओके. आणि इथे जेव्हा आम्ही तपासलं याच्यात खोल किती आहे, हे बघा, हे आम्ही एक सळी घेतली, ते हॅमर घेऊन चेक केलं किती आहे, तर 8 इंच फक्त माती होती. 8 इंच मातीमध्ये तो झाड कसं जगणार आहे? कारण या सगळ्याचा विचार महापालिकेने करायला. आता छाटणी करताना सुद्धा तो झाड बॅलेन्स राहील
असा विचार करावा लागेल. एकदा तुम्ही पूर्ण कटिंग करून टाकलं टॉप ना, मग तो विषय नाही राहत पडायचा आहे, म्हणजे चान्सेस कमी होतो, लोकांना हानी पोचायचा चान्सेस कमी होतो. परत वाढणार आणि परत ही स्थिती. हा, तीच होणार. म्हणजे थोडंसं वाढलं परत काढावं लागेल तुम्हाला, आणि आपल्याला राग येतो. आम्ही सुद्धा किती वेळा बोलतो की हे काय करताय तुम्ही, ट्रिमिंग करता का चॉपिंग करताय. पण दुर्दैव असं आहे की तो केल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनाही माहिती आहे, पण हे कबूल करत नाही की आमची चूक झाली, आम्हाला दुरुस्ती करण्यासाठी दुसरा मार्ग नाही. मी तुम्हाला रस्त्यावर दाखवतो, अक्षरशः डोकं. या सगळ्या विरोधात कोर्टात केस आहे. कोर्टात आमचा जो निकाल लागलेला आहे, आम्ही वाटलंच परत म्हणजे आमचं एकदा सगळं जमा झालं की आम्ही जाऊन तिकडे हरित लवादाकडे जाणारच. आता माननीय उच्च न्यायालय मुंबईमध्ये ही सुनावणी चालू आहे, आणि त्यामध्ये मॅडम अश्विनी भिडे मॅडम जे कमिशनर आहेत, त्यांनी आदेश काढले की 7 दिवसात सगळे झाडांचं कॉन्क्रीट काढून टाका. ते भयानक होईल ते काढलं तर, म्हणजे एका दिवसात सगळे पडणार असं परिस्थिती होईल. आता कॉन्क्रीट पण काढू शकत आता काढू शकत नाही, पावसात नाही काढायचा तो. पाऊस झाल्यानंतर ते पण त्याला आधार देऊन एक एक करून हळूहळू एक एक झाडाचं मागे आपल्याला मेहनत करावं लागेल. ते करणार नाही. मी तुम्हाला सांगतो पुढचं काय करणार. बीएमसी आता एक कन्सल्टंट नेमणार, तो 20 कोटी रुपये घेणार, आणि आम्ही जो 1-1.5 वर्षाचा अभ्यास केला ना, हेच रिपोर्ट तुम्हाला आणून देणार, आणि मग तो टेंडर काढणार 1000 कोटीचा पूर्ण मुंबईचे वृक्षांचं परत आणण्यासाठी. मग ह्यामध्ये त्यांचं काम चालू असतं. झाडांचं, मुंबईचं, पर्यावरणाचं, वृक्षांचं काही संबंध नाही ठेवलं बीएमसीने. त्यामुळे तर खरं तर विचार करण्यासारखे मुद्दे स्टॅलिन सरांनी मांडलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आता जे काही कॉन्क्रिटीकरण केलं, एक तर त्यांनी जबाबदार धरले मुंबई महापालिकेला, दुसरं जबाबदार धरले कंत्राटदारांना, आणि त्यांनी मुद्दा जो मांडलाय तो म्हणजे कॉन्क्रिटीकरणाचा. कॉन्क्रिटीकरण केलं त्यामुळे आज ही स्थिती आहे. अनेकांचे जीव या सगळ्यामध्ये जात आहेत, कारण झाडं पडत आहेत, झाडाखाली कोणीतरी येत आहे आणि त्याला जीव गमवावा लागतो. त्यामुळे तातडीनं मुंबई महापालिका प्रशासनाने या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे, आणि आताच विचार केला तरच ही झाडं वाचतील. त्यांचं तर म्हणणं आहे की ही झाडं सुद्धा वाचू शकणार नाहीत. मात्र ज्या प्रकारे प्लॅनिंग किंवा तज्ज्ञांचं मत घेणं आवश्यक आहे ते तातडीनं घेणं आवश्यक आहे, आणि या सगळ्याची प्लॅनिंग या पावसाळ्यात, हा पावसाळा संपेपर्यंत करणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई.